घराच्या दालनातील तो मायावी दर्पण फुटलाय। ती जगदंबा तिथे काय करतेय, तिचे पुढचे धावपेच काय असणार आहेत हे सगळं तुमच्यापाशी पोहोचवण्यासाठी कुणीतरी हवं। मला माहितीये ती मला ओळखते, त्यामुळेच मला तुमच्याकडून आता एक विशेष गोष्ट हवी आहे। कोणती गोष्ट? तुमचं बिलोरी रत्न। काय? त्याचा वापर करून मी रूप बदलेन, त्या जगदंबाकडे जाईन आणि तिच्यावर पाळत ठेवीन। बिलोरी रत्न तुझ्यासारख्या स्त्रीच्या हाती देणं म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखं आहे मनोरमे। ते रत्न तू आमच्या विरोधात वापरणार नाहीस कशावरून? तुम्ही किती मोठी शक्ती आहात याची कल्पना आहे मला, आणि तुमच्या विरोधात जाऊन मला काय साध्य होणार आहे? काहीही नाही। आणि या युद्धात जर असुरांचा विजय झाला तर ते आपल्याच हिताचं आहे, नाही का? ही मनोरमा म्हणतीये त्यात तथ्य आहे। हिचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायला हवा। हिला जर नीट जरब बसवली तर ही उलटणारही नाही। काय ग सावित्री, झाली का सकाळची कामं? ठीक आहे, चालल्यात ना मग। तू पाणी आणायला चालली वाटतं? होय। ही भांडकुदळ इकडेच येते वाटतं। आता काय तर कारण काढून आपल्या संग भांडणार बघ। मी आधी माझे काम आटपते पटापटा, तू बी जा। होय होय, मी पण निघते। रत्नाक्का, हे बघ ताराबाई, मी लई गडबडीत आहे। अगं रत्नाक्का, मी तुझा फार वेळ नाही घेणार। मी फक्त तुला एवढंच सांगायला आली होती का माझं चुकलं। कारण नसताना उगाच तुझ्या संगत भांडली बघ, तुला नाही नाही ते बोलली बघ, मला माफ कर। आणि सावित्री, मी तुझी बी माफी मागते बघ। कारण नसताना तुझ्याशी बी असंच भांडण केलं, क्रोधाच्या भरात काय बाई बोलून गेली असेल ते समज विसर। गंगाई, तुला बी म्या काय वाईट साईड बोलले असेल तर तू बी काय मनात ठेवू नकोस बघ। खरं तर माझ्याकडून अजून बी काहीतरी चूक झाली आहे। कसली ग चूक? हे रत्नाका तुझंच आहे ना मग? हे काय आहे? ही रूपांतरण गुटी आहे। बिलोरी रत्न प्रचंड शक्तिशाली आणि प्रभावी असल्यामुळे ते आम्ही तुला देणार नाहीच आहोत, परंतु ही गुटी घेतल्यानंतर तू काही अवधीसाठी तुझं रूप मात्र बदलू शकतेस। खरंच? हो, पण यावेळी मात्र तुझ्याकडून कोणतीही चूक झाली किंवा तू आमच्यावर जर का उलटलीस तर मात्र तुझ्या देहाचे किती पट तुकडे होतील याचा विचार कर। यावेळी मी कोणतीही चूक करणार नाही। अगं होय की, हे मलाच सापडलं होतं, पण माझ्या डोसक्यात लोभ भरला होता ना मग, म्हणून मी हे स्वतःकडेच ठेवून घेतलं। आता माझंच मन मला खाते बघ। आई राजा माझ्यावर नाराज झाल्या असंच सतत वाटत राहते बघ। आता हा क्रोध मोह म्या कायमचं सोडायचं ठरवलंय। हे घे, मला माफ। अगं काय करायलास? म्या तुझा दागिना घेऊन गेले, ते शोधताना तुझा काय हाल झाला असतील, तुझ्या घरातली लोक तुला काय बाय बोलले असतील, मी समजू शकते। तो गेलेला वेळ तर मी तुला परत नाही देऊ शकत, पण ह्यो दागिना घे आणि आता तुला मला काय शिक्षा द्यायची आहे ती तू देऊ शकतेस। अगं शिक्षा कसली? तुला मनापासून वाईट वाटलं आणि तू स्वतःहून मला हा दागिना परत केलास, हीच लई मोठी गोष्ट आहे बघ। जे काय झालं ते सगळं सोडून दे आणि तारे, नव्यानं सगळी सुरुवात कर बघ। आता आपण सगळी गुन्ह्या गोविंदाने राहूया बघ। जनक बाबा, बरा आहेसा ना? वय वय, आई राजाच्या कृपेने। एक काम होतं तुमच्याकडे। बोला की धोंडीबा। हात पुढे करा। अरे काय हे? मी तुमच्याकडून तेल घेऊन गेलो होतो। तेल? कधी? मला आठवत नाही।
आता हे बी आठवत नसल त्याचं पैसे द्यायचं राहिलं होतं. नाही बाबा, नाही आठवत. माझी गरज होती म्हणून तुमच्याकडून तेल घेऊन गेलो आणि त्याचं पैसे बुडवलं. आता या गोष्टीला लई दिस झालं, पण गेली 2 दिवस झालं माझंच मन मला खायला लागलंय बघा. रात्रीची झोपच लागेना. वाटलं तुमचं पैसे आणून तुम्हाला परत द्यावं म्हणून इथं आलो. अरे तू नाही म्हणू नका, हे तुमचं कष्टाचं पैसे आहेत. दुसऱ्याचं पैसे बुडवायचं नाही हे समजलंय मला आता. अहो देवीची पूजा करायची आणि असलं वंगाळ वागायचं हे काय जमणार नाही मला आता. जमलं तर माफ करा मला. ये तुम्ही. अहो काय हो, पैसे कशापायी दिले त्यांनी आणि माफी कशापायी मागत होते ते? अगं त्यानं आपल्याकडून कधीतरी तेल नेलं होतं आणि त्याचे पैसे राहिले होते, ते आत्ता आणून दिले स्वतःहून. आज पाणी भरायला गेले होते तवा तर. हे रत्नाका तुझंच आहे ना मग? अगं होय की, आणि तुला कुठं गावला? हे मलाच सापडलं होतं, पण माझ्या डोसक्यात लोभ भरला होता ना मग, म्हणून मी हे स्वतःकडेच ठेवून घेतलं. आता माझंच मन मला खातंय बघ. आता हा क्रोध मोह म्या कायमचं सोडायचं ठरवलंय. हे घे. तिचा क्रोध निघून गेला आणि तिनं मोह सोडला. समजा अचानकच झालं. आई राजाचीच कृपा म्हणायची. पण हे समजे तर आधीपासूनच देवी यायचे बघतायत, मग आत्ता अचानक असं काय घडलंय? रिपू आता तुळजाईच्या भक्तांना हात लावू शकणारच नाही, ही त्याचीच खूण आहे. जे जे भक्त आईची मनापासून खरी भक्ती करतील त्यांच्या मनाला ह्या 6 रिपूंचा स्पर्श कधीही होणार नाही, आणि तो झाला तरी त्यांची भक्ती त्यातून त्यांना मार्ग दाखवेल. या जगदंबेला वाटत असेल की ती विजयी झाली, पण अद्याप आपल्याकडे अवधी आहे. आपण अजूनही सगळे रिपू तिच्यावर उलटवू शकतो. आपल्याकडे तो ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये सगळ्या रिपूंना जागृत करण्याचा, नियंत्रित करण्याचा मंत्र आहे. कोणत्या ग्रंथाबद्दल बोलतोयस मनीषा? या तिथी माता, या ग्रंथाची अशी अवस्था कशी झाली? या 6ही रिपूंना मूर्त रूप दिल्यानंतरच या ग्रंथाची निर्मिती झाली होती. त्यांच्या मानवी रूपाचं मूळच ह्या ग्रंथामध्ये होतं, आणि हा ग्रंथ त्याच्या मानवी रूपावरच आधारित होता. याचा अर्थ ते षड्रिपू आता त्यांच्या मानवी रूपात राहिले नाहीत. हो, नाही राहिलेत ते या रूपात. त्यांनी त्यांचं मानवी रूप सोडलंय, म्हणूनच हा ग्रंथ नष्ट झाला असणार. तिथी माता, याचा अर्थ आता ते रिपू मुक्त झाले आहेत. आपण पुन्हा त्यांना मानवी रूप देऊन त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. मात्र हे इतकं सोपं नाहीये मनीषा. यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागेल. पण मग आता यावर उपाय काय? आपल्याला दुसऱ्या मार्गाने हा लढा पुढे न्यावा लागेल, आणि त्यासाठी जगदंबावर एकदम बारीक लक्ष ठेवावं लागेल. पण त्यासाठी मनोरमा त्या गावात गेलीये. जगदंबाने सगळे रिपू मुक्त केले, त्या अर्थी आता तिची शक्ती जास्त वाढली. आम्ही आमच्या ध्येयाच्या अत्यंत समीप पोचलो आहोत असं समजा. तिच्या शक्तीपेक्षा असुर कुळाची शक्ती शतपटीने कशी वाढेल, हाच मार्ग शोधतो आहोत आम्ही. ह्या इथं आता कशा पायी आल्या? अहो, हे काय करताय? मला माफ कर ग. माझं चुकलं, माझं खरंच चुकलं बघ. अहो पण झालं काय हे तरी सांगाल का? तुझ्याशी आणि जगदंबेशी मी लई वाईट वागले बघ.
मला मूलबाळ नाही म्हणून मी तुमचा सतत दुस्वास केला. जगदंबा तुला सापडली, मला नाही म्हणून जगदंबेचा राग केला मी नेहमी मला तुझ्यापेक्षा वरच्या स्तराची समजत होते बघ. माझ्यात गर्व मद होता. तुझ्या बाबतीत समजा चांगलं होते याचा मला सतत मत्सर वाटायचा. म्हणून मी तुमच्या विरोधात असणाऱ्यांना समजांना मदत केली बघ. हे काय बोलताय सुंदराबाई तुम्ही? होय, खरं तेच बोलते मी. तू भी बघितलं आहेस की ग, पर मला ठाव आहे. गंगाई, तुझं मन मोठं आहे ग, म्हणून तू माझ्या समोर ते काय बोलणार नाहीस बघ. पर मला माहिती आहे जगदंबेला तुझ्यापासून हिरावून घेणाऱ्यांना पाहिजे ती मदत केली बघ मी. त्यांनी डावलेल्या मोहाला मी बळी पडले. जगदंबाचा क्रोध करत आले बघ. या आधी बी मी माफी मागितली आहे बघ, पण ती समधी नाटकं होती ग. सुंदराबाई, अहो हे काय बोलताय तुम्ही? वय नाटकच होती ग ती. पण आता मी नाटक करत नाही आहे. आता मी तुझी खरंच माफी मागते. माझा शब्दाने शब्द खरा आहे बघ. गंगाई, तू मला माफ कर, नाहीतरी करू नगस. माझी काय बी तक्रार नाही बघ.